उरण न्यायालय परिसरातील एका भंगार गोदामात भला मोठा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र भद्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडले। सर्पमित्रांच्या माहितीनुसार हा साप इंडियन रॉक पायथन म्हणजेच भारतीय अजगर जातीचा असून तो सुमारे 10 फूट लांबीचा आणि सुमारे 30 किलो वजनाचा आहे। पकडलेल्या अजगराला नंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले। दरम्यान भारतीय अजगर हा बिनविषारी साप असून तो पर्यावरणासाठी उपयुक्त मानला जातो। उंदरांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करणारा हा साप वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित आहे। हा साप आता आम्हाला कोर्टाच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये एकाने फोन करून बोलवलेला खूप मोठा जवळजवळ 10-10.5 फुटाचा अजगर आहे। पकडून फक्त आता जस्ट कोणीमध्ये घेतलेला आहे। आता त्याला अशा ठिकाणी सोडायला लागेल का कमीत कमी त्याला खाऊ भेटून त्याला व्यवस्थित सुरक्षितपणे एका जंगलामध्ये सोडून दिला जाईल। आता तर सीझन आहे, नागाचा मीटिंग पिरियड आहे आणि मिनिमम दिवसाला 5 ते 6 असतातच माझ्याजवळ आणि त्यांना अशा जागेवर म्हणजे डोंगराच्या साईडला त्यांना खाऊ उंदर वगैरे भेटतील अशा जागेवर सोडणं येतं। कारण का आम्हाला हे आहे का 500 मीटरमध्ये त्या सापाला सोडणं आहे। बाकी कोण काय बोलते त्याच्याशी आम्हाला काहीच नाही, फक्त आम्हाला त्यांना जीव वाचून त्यांना चांगल्या जागेवर सोडणं आमचा एक भाग आहे। आतापर्यंत आपल्या इथं प्रजाती मी तर लाईफमध्ये 2010 एवढे नव्हते बघत। आता 2023 पासून मला तर वाटते जवळजवळ मी कंपनीमध्ये ज्या हाऊसकीपिंगचं काम करतो त्या प्लॅनमध्ये तर मला तर वाटते एका दिवशी जवळजवळ 10 ते 11 अजगर पकडलेले एका दिवशी। पण त्याची फीडिंग म्हणजे नॉर्मल 4-5 फुटाचे अजगर जवळजवळ 10 पकडलेले एका दिवशी। आता तर आपल्याकडे प्रजाती एवढी वाढलेली अजगराची अशी पहिली कधीच बघितली नव्हती। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।